भारताचा खरा इतिहास तोच ज्याला लोकांनी जगलं आहे आणि ज्याच्या खुणा आजही दगडांवर कोरलेल्या आहेत. भारताचा इतिहास म्हणजे हजारो वर्ष पसरलेली एक विलक्षण यात्रा. एका अशा भूमीची कथा जिथे माणूस जगू लागला, रचू लागला, विचार करू लागला आणि नोंदी ठेवू लागला. मौखिक परंपरेतून ते आधुनिक पुरातत्वविद्येपर्यंत भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल स्वतःमध्येच एक अद्भुत कथा आहे. प्राचीन काळात जेव्हा कागद नव्हता, लिपी नव्हती, तेव्हा कथा होती, आख्यायिका होत्या, लोकगीतं होती. देव, असुर, ऋषी, राजा यांची कथा तोंडी पासोत गेली पिढ्यानपिढ्या. हीच आपल्या संस्कृतीची पहिली इतिहास पद्धती होती. प्राचीन भारतात इतिहास लिहिला जात नव्हता, तो सांगितला जायचा, गातला जायचा. रामायण, महाभारत, पुराणे या साऱ्या कथा भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक मनुष्यजीवनाचे जिवंत दस्तऐवज बनल्या. या ग्रंथांमध्ये इतिहासाची तारीख नसली तरी त्यात त्या युगाचा आत्मा आहे. हडप्पा संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नगरी संस्कृतींपैकी एक. तिची लिपी अजूनही न उलगडलेले कोडे आहे, पण तिच्या शिक्क्यांवरील चिन्ह भारतातील लेखनकलेच्या आरंभीचा पुरावा देतात. शिस्तबद्ध रस्ते, नगर रचना, निचरा व्यवस्था, धान्य गोदामे या सर्वांमधून त्या काळाची समृद्ध बुद्धिमत्ता दिसते. अशोकाचे शिलालेख भारतीय इतिहासाचा निर्णायक क्षण आहेत. प्रथमच एखाद्या राजाने आपल्या राज्याची, मूल्यांची, प्रशासनाची माहिती दगडांवर कोरून ठेवली. हे शिलालेख शासन व्यवस्था, नीतिमूल्य आणि सामाजिक रचना स्पष्टपणे दाखवतात. भारतीय इतिहासात पहिल्यांदा लेखी नोंदीचा जन्म झाला. शिलालेख, नाणी, ताम्रपट हे सर्व इतिहासाचे निःशब्द पुरावे आहेत. दगड, धातू आणि मातीवर कोरलेला इतिहास कधीच खोटं बोलत नाही. यातून राजवंश, राज्यसीमा, हवामान, करव्यवस्था, सामाजिक रचना आणि युद्ध दुष्काळांचे वर्णन उलगडते. सोहगौडा ताम्रपट दुष्काळ व्यवस्थापनाचा अमूल्य पुरावा आहे. भारतीय साहित्य परंपरेत इतिहासाचा श्वास आहे. बाणभट्टाचे हर्षचरित्र हा साहित्यिक इतिहासाचा आरंभबिंदू आहे. त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय जीवनाचे वास्तव त्यात प्रतिबिंबित होते. मध्ययुगात राजतरंगिणी हा क्रांतिकारी ग्रंथ जन्माला आला. कल्हणाने मौखिक परंपरा, दगडी शिलालेख, नाणी, अधिकृत नोंदी या सर्वांचं विश्लेषण करून इतिहास रचला. ही पद्धत आधुनिक वैज्ञानिक इतिहास पद्धतीशी मिळती जुळती आहे. मुघल साम्राज्यात इतिहास लेखनाला नवीन कलात्मक रूप मिळालं. बाबरचे तुझुक-ए-बाबरी एक जिवंत आत्मचरित्र. अबुल फजलचे अकबरनामा म्हणजे अकबरकालीन राजकारण, अर्थव्यवस्था, कृषी, संस्कृती यांचे विस्तृत चित्र. या काळातील इतिहास केवळ राजांच्या स्तुतीपुरता मर्यादित नव्हता, तो समाजाची धडधडही टिपत होता. मराठा साम्राज्यात बखरींच्या रूपात इतिहास जिवंत झाला. सभासद बखर शिवाजी महाराजांच्या काळाची तपशीलवार माहिती देते. पाणीपतची बखर त्या महायुद्धाचं प्रखर चित्र उभे करते. होळकरांची कैफियत सामाजिक आणि राजकीय घडामोडी रेखाटते. या बखरींमध्ये इतिहास सांगितला जात नाही, तो अनुभवायला मिळतो. ब्रिटिश कालखंडात इतिहासाला नवी वळणं मिळाली. अलेक्झांडर कनिंगहॅमने पुरातत्व संशोधनाची पायाभरणी केली. जॉन मार्शलने हडप्पा संस्कृती जगासमोर आणली. पण जेम्स मिल सारख्या लेखकांनी भारतीय संस्कृतीकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले. इतिहास हे राजकीय शस्त्रही कसं बनू शकतं याचा हा काळ होता. भारतीय पुनर्जागरण काळात इतिहासाचा पुनर्जन्म झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या विचारवंतांनी ब्रिटिशांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पनांना विरोध केला. महादेव गोविंद रानडेंनी मराठ्यांच्या उदयाची पार्श्वभूमी शास्त्रशुद्धपणे स्पष्ट केली. वि. का. राजवाड्यांनी अस्सल दस्तऐवज शोधून इतिहासाला मजबूत आधार दिला. सावरकरांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य समर मानून नवचैतन्य निर्माण केलं. स्वातंत्र्यानंतर इतिहासकलेत 3 मोठे प्रवाह दिसू लागले: मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी प्रवाहाने इतिहासाला आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोन दिला. कोसांबी आणि रामशरण शर्मांनी प्रश्न विचारला की उत्पादन कोण करतो, साधने कोणाच्या हातात आहेत. इतिहासाचा केंद्रबिंदू राजा नव्हे तर सामान्य जनता झाली. वंचितांचा इतिहास फुले आणि आंबेडकरांनी उभारला.
समाजाच्या खालच्या थराचा आवाज इतिहासात प्रथमच स्पष्टपणे उमटला. रणजित गुहाने सबल्टन स्टडीजच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचा इतिहास केंद्रस्थानी आणला. स्त्रीवादी इतिहासाने स्त्रियांच्या नजरेतून इतिहास पुन्हा लिहिला. ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी यांनी समाजातील स्त्री जीवन, अन्याय, संघर्ष, योगदान यांना इतिहासात स्थान दिलं. भारतीय इतिहास लेखन ही केवळ भूतकाळाची नोंद नाही, तो आहे एका सभ्यतेचा आवाज. एक असा आवाज जो हजारो वर्षापूर्वीचा असला तरी आजही आपल्या वर्तमानाला अर्थ देतो आणि भविष्याला दिशा दाखवतो. भारताचा इतिहास म्हणजे तारीखा, राजे आणि युद्धांची गोष्ट नाही, तो आहे लोकांचा इतिहास, जीवणाऱ्या संस्कृतीचा इतिहास, एका अशा वाटचालीचा इतिहास जी आजही पुढे चालू आहे.